स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर इथे मी रेडी झालेली आहे, तुम्हाला दाखवते। तर इथे बघू शकता मी रेडी झाली आहे, जीन्स आणि माझे न्यू टॉप घातलेले आहे मस्त। तर मी 4 न्यू टॉप घेतले, तर ते तुम्हाला दाखवेलच, शेअर करेलच कधीतरी। आणि मी त्याच्या बाहेर खूप छान बघू शकता, त्याला फ्लावर्स आहे पिंक कलरचे, तुम्हाला दाखवते आता दिसतील। आणि खूप छान टॉप आहे, एकदम कम्फर्टेबल आहे, उन्हाळ्यात वगैरे घालण्यासाठी खूप छान आहे। आणि आता आपल्याकडे उन्हाळ्यात चालू आहे सध्या, पाऊस तर काही पडत नाही आहे। आणि तेच त्याच्यावर मस्त पिंक कलरचे फ्लावर्स आहे, म्हणून पिंक कलरचे असे इयरिंग्स घातले। तर खूप छान टॉप आहे, कम्फर्टेबल एकदम। तर तेच आता बाहेर जाणार आहे आणि केरळला जेवण देणार, दूधपोळी देणार। आणि माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे, झाडझूड वगैरे सगळंच आवरलं, किचन आवरलेलं आहे पूर्ण। तर तेच काल डिशवॉशरच्या क्लिनिंगचा व्हिडिओ टाकला, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलवर डिप्सवर्स, तिथे डिशवॉशरचा कालचा व्हिडिओ टाकलेला आहे। तशी मी लिंक देईलच ह्या ब्लॉगमध्ये, तर नक्की बघा। तर तेच आता दूध देते आणि मग निघू आम्ही थोड्या वेळाने 9:30 वाजता। आणि तुम्हाला अंजनेरी पर्वत पण दाखवेल मी जाताना, तिकडे जाणार आहे आम्ही त्या साईडला, त्र्यंबक साईडला। तर अंजनेरी पर्वत कुठे आहे, कसा आहे, तर तुम्हाला ते पण दाखवेल मी, शेअर करेल तुमच्यासोबत। तर आता तेच आता केरळला दूध देते आणि मग बोलते ना। शकता थोडं गरम दूध आहे म्हणून मग थोडंसं थंड होऊ देते। आणि चहा पण ठेवलेला आहे। आणि इथे कियारा आमची, कियारा इकडे, कियाराने असा ड्रेस घातलेला आहे मस्त, स्कर्ट टॉप, आणि हेअर्स वॉश केले। तर तिला आता सुकून मस्त विंचरून देईल। तर ती झाडं असली की खूप फ्रेश वाटतं, जरी 1-2 झाडं असले तरी एकदम फ्रेश वाटतं। सकाळी सकाळी मस्त मी उघडून देते आमचा डोर, फ्रेंट डोर असा, आणि खूप भारी वाटतं। अशी एकदम हवागार अशी त्या आपल्या चेहऱ्यावर अशी मस्त छान। तर तेच, आणि अंजनेरी पर्वतचं तुम्हाला माहितीच, तर तुम्हाला अंजनेरीचं माहितीच असेल, हनुमानची कथा अंजनेरीचं, तर तुम्हाला सांगेलच नंतर काय काय आहे। तर तेच म्हटलं चला त्या जाताना तुम्हाला दाखवेलच, शेअर करेल तुमच्यासोबत। आणि तेच आता कियाराला जेवण देते आणि ते कपडे काढून ठेवले आणि दुसरे कपडे धुतले आणि ते वाळत केले बाहेर। तर चिमटे आणले तर खूप बरं पडलं, म्हणजे चिमटे लावून दिले ना, तर मग आता टेन्शन नाही खाली पडण्याचा किंवा कुठे असं हवेने इकडे तिकडे जाण्याचा। तर तेच आता कपडे वाळत केले, इतक्यात कपडे मी इथे आणून ठेवले। तर ते आता जेव्हा घरी येईल ना त्यावेळेस घरी वाळून ठेवेल। आणि वियांसाठी कपडे काढून ठेवले, वियांना बोललो की आम्ही बाहेर जाणार आहे, तर येऊन कपडे घालून घे, किंवा मग बिस्किट वगैरे त्याला काढून ठेवलेले आहे, तो खाणार। तर बहुतेक उशीरच होईल ना आम्हाला यायला। तर चला कियाराला आता देते। आणि आता वाजले आहेत 9, 9:30ला निघायचे। तर इथे चहा पण मस्त उकळतोय। कियारा येतो ना। तर आता आम्ही निघालेलो आहे आणि इथे थांबले थोडंसं, आणि जाता जाता तुम्हाला दाखवेलच व्ह्यू। तर तेच इथे कियारा मस्त बॅग घेऊन त्याच्यामध्ये मस्त तिची बॉटल असं खायचं थोडंसं घेतलेलं आहे। तर तेच आता निघालो आणि जाता जाता तुमच्यासोबत शेअर करतेच मी। तर आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही इथं सिग्नलला पोचलो, ABB सिग्नल। तर तुम्हाला CBSपासून अंजनेरी 30 किलोमीटर पडेल अंतर। तर तेच खूप छान ठिकाण आहे आणि गेलंच पाहिजे, आणि पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं तिथे म्हणे। मी गेलेली नाही आहे पावसाळ्यात, पण मग जाईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच मी। तर आता तिकडेच चाललेलो आहे आणि मस्त बाजूचा व्ह्यू आहे, बघू शकता, इतकं छान वाटतं आहे। आणि मी पण पहिल्यांदाच बघणार आहे अंजनेरी पर्वत। अंजनेरी तुम्हाला माहिती आहे हनुमानाचे ठिकाण आहे। तर तुम्हाला माहिती आहे अंजनेरी जन्मठिकाण आहे आपलं हनुमानाचं, जय श्री हनुमानाचे
तर खूपच छान वाटतं. आणि तिथे अंजनी माताचं मंदिरसुद्धा आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि मी पण पहिल्यांदाच बघणार आहे. तर असं म्हणतात की खूप छान मूर्ती आहे अंजनी माताची आणि बाल हनुमानाची. तर बघू आपण कशी आहे, तुम्हाला पण आवडेल बघायला. आणि आता आम्ही इकडे चाललो आहे, ह्या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे तिथे चाललेलो आहे. तिथे वैभवचं काम आहे थोडंसं, तिथे थांबू थोडंसं आणि मग नंतर आम्ही निघू. तर तेच आणि इथे बघू शकता आजूबाजूला एकदम म्हणजे झाडं आहे. एकदम असं काहीच नाही, दुकानं नाही, काहीच नाही. आणि छान वाटते. आणि पावसाळ्यात तर पूर्ण ग्रीनरी होऊन जाते. तर इथे आम्ही जातेगावला आलेलो आहे. आणि तेच आता ह्या साईडने जाऊ आणि अंजनेरीचं दाखवू. आणि तुम्हाला जिथून वळालो ना आम्ही, त्याच्यासमोर सरळ रस्ता होता, तिकडे त्र्यंबकेश्वर आहे. तर त्र्यंबकेश्वरच्या अलीकडूनच आम्ही मधून आलो आणि ह्या साईडने आता जाऊ. तर मग अंजनेरी पर्वत तुम्हाला दाखवतेच आणि अंजनेरी गावसुद्धा दाखवते. तर तेच आता थोडा वेळ इथं थांबलेलो आहे आम्ही. आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर इथे वैभवचं काम झाल्यानंतर आम्ही निघालो आहे अंजनी माताच्या दर्शनाला आणि आपल्या हनुमानाच्या दर्शनासाठी. तर आता इथे बघू शकता खूप छान वातावरण आहे आणि मस्त चाललेलो आहे आणि मस्त सावली पडलेली आहे ढगांची. आणि हा त्र्यंबक रोड रस्ता आहे. तुम्ही अंजनी माताचं म्हणजे तिथे अंजनेरीला जाऊन हनुमानाचं दर्शन किंवा अंजनी माताचं दर्शन घेऊन तुम्ही त्र्यंबकेश्वरला आपलं शंकराचे दर्शनसुद्धा घेऊ शकता. तर खूप छान आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आले तर तुम्ही 2-3 ठिकाणी जाऊन तुम्ही मस्त दर्शन घेऊन तुमचं 2-3 ठिकाणं पण होऊन जातील. तर तेच आता आम्ही चाललो आहे आणि छान वाटतं एकदम. आणि बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू पण इतका मस्त आहे, तुमच्यासोबत शेअर केला मी की कसा व्ह्यू आहे इकडचा. आणि मस्त फुलं आहे छान रस्त्याला आणि छान वाटतं. तेच. तर आता आम्ही तुम्हाला दिसत असेल समोर जो डोंगर आहे, आता तुम्हाला दाखवते मी झूम करून. तर तो अंजनेरी पर्वत आहे आणि पर्वतावरच मंदिर आहे. अंजनी माताचं थोडं वरती आहे आणि जय श्री हनुमानाचं थोडंसं खाली आहे. तर आपण आधी हनुमानाच्या दर्शनासाठी जाणार आधी आणि नंतर मग अंजनी माताच्या दर्शनासाठी जाणार वरती. तर बघू कसा रस्ता आहे वगैरे तिथे जाण्यासाठी. आणि आता आम्ही चाललोच आहे. आणि बघू शकता पुढचा जो डोंगर आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवला तो. तर तो आहे आपला अंजनेरी पर्वत आणि खूप छान वाटतं आहे. आणि व्ह्यू पण इतका छान बघू शकता, तुम्हाला पण आवडेल तो व्ह्यू. आणि आता तेच आता आपण तिथेच डायरेक्ट भेटू हनुमानाच्या मंदिराच्या तिथे. तर चला. तर इथे आता आपण आलेलो आहे हनुमानाच्या मंदिराच्या तिथे. आधी हनुमानाचे दर्शन करणार, त्याच्यानंतर अंजनी माताचे व बाल हनुमानाचे दर्शन करणार. तर इथे बघू शकता गाड्या अशा आलेल्या आहे, पार्क केलेल्या आहे गाड्या. आणि भरपूर गर्दी होती बघण्यासाठी, लांबून लांबून लोक येतात तिथे. तर बघू शकता असं मस्त एंट्री आहे, गेट आहे डिझाईन केलेलं मस्त छान. तर चला आत जाऊ आणि आत गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर खूप छान वाटतंय. तर चला. तर आता आम्ही इथे आलेलो आहे हनुमान मंदिर अंजनेरी. दीदी एक पूजा लेखी ठेवलेलो ना आपल्या हातांची रंग देते तर इथे मी हनुमानसाठी मस्त याची रुईच्या पानांची माळ घेतलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे रुईचे पानाची माळ किंवा रुईचे झाडं हनुमानाचे फेवरेट आहे, प्रिय आहे. तर खूप मोठी म्हणे भव्य मूर्ती आहे हनुमानाची. तर बघू आपण पुढे गेल्यानंतर. तर इथे तेच मी पूजेचं साहित्य घेऊन आणि आता आम्ही वरती जाणार. आणि कियाराची चालली ती रडारड, हे घेऊ का ते घेऊ. तिला खूप काय काय दिसत होतं तिथे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत पुढे बघू शकता. असं वरती जायचं आहे आणि खूप गर्दी होती. आणि जेव्हा हनुमान जयंती असेल तेव्हा तर खूपच गर्दी असेल इथे राहत असेल. तेव्हा प्रसाद महाप्रसाद वगैरे असं राहत असेल. तर लांबून लांबून आलेल्या होत्या गाड्या, मुंबई पुणा वगैरे तिकडून दर्शनासाठी आलेल्या होत्या. तर मस्त छान वाटत होतं. आणि मी पण पहिल्यांदाच बघते आता इतक्या वर्ष नाशिकमध्ये राहून. मी पण नाही आली कधी, पण आज आली. आणि माझ्या निमित्ताने तुम्ही पण बघणार अंजनेरी पर्वतावरील जय श्री हनुमान आणि त्यांची माता म्हणजे त्यांची आई अंजनी माता चं दर्शन तुम्ही पण करणार माझ्या थ्रू. तर तेच आता आम्ही वरती चाललेलो आहे. आणि आता इथे भाविक असे बसलेले आहे, साईडला अशी दुकानं आहे पूजा वगैरे, पूजेचं साहित्य वगैरे घेण्यासाठी किंवा मग काही
दुसऱ्या इतर गोष्टी घेण्यासाठी आहेत, तर मग काही प्रॉब्लेम नाही. तिथे प्रसाद वगैरेसुद्धा आहे विकण्यासाठी शेजारी. तर इथे बघू शकता आपण आलेलो आहे मेन मंदिरात आणि मंदिराचं काम चालू आहे. बघू शकता साईडला बांबू वगैरे लावलेले आहे आणि बघू शकता वाव, किती छान आणि भव्य मूर्ती आहे हनुमानाची. तर खूप प्रसन्न वाटत होतं, इतकं थंडगार वाटत होतं मंदिरात. आणि तुम्ही असं केलं असेल की विचार की कुठे पण आपण मंदिरात गेलो तर खूप थंड वाटतं. तर इथे बघू शकता हनुमानाची मूर्ती अशी मोठी आहे, भव्य मूर्ती आहे आणि मस्त अशी बसलेली आहे छान शांत याच्यामध्ये. तर बघू शकता जप करते तसं जय श्रीराम जय श्रीराम असं जप करते मूर्ती. तर खूप छान वाटत होतं आणि मस्त दर्शन करत होते सगळे भाविक. लांबून लांबून येतात आणि दर्शन करतात. इथे माळ वगैरे ठेवतात, अर्पण करतात, प्रसाद अर्पण करतात. तर तेच आता मी पण दर्शन करते बघू शकता आणि मला पण खूप छान वाटते. मी पण पहिल्यांदाच आली आणि खूप भारी वाटते, थंडगार वाटते पूर्ण मंदिरामध्ये. असं पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यामध्ये. आपण कोणत्या पण मंदिरात गेलो ना तर असं पॉझिटिव्ह वाटतं. तर खूप छान वाटतं. तर नेहमी आपण गेलं पाहिजे महिन्यातून वगैरे एकदा दोनदा तरी मंदिरांमध्ये दर्शन घेतले पाहिजे. खूप छान वाटतं आणि तेच बघू शकता. चला.
दर्शन झालेलं आहे हनुमानाचं. आता हनुमानाची आई म्हणजे अंजनेरी माता मंदिर त्या तिकडे त्या साईडला मागे त्या साईडला मंदिर आहे. तर तिथं बघतो तिथे जातो आणि दाखवते तुम्हाला. आणि खूप छान दर्शन झालं, मस्त प्रसाद पण खाऊन झाला. तर चला. तर आता आम्ही इथून निघालो दर्शन करून, खूप छान दर्शन झालं. आणि आता आम्ही अंजनी माता मंदिराकडे चाललेलो आहे. तर असा मधून रस्ता आहे, थोडासा छोटा रस्ता आहे. तर तेच त्या साईडने पण मोठा रस्ता होता, पण आम्हाला माहिती नव्हतं. तर आता आम्ही मोठ्या रस्त्याने चाललेलो आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि तेच आता तुम्हाला दाखवते. खूप भारी वाटतं आहे. आता अंजनी माताचं दर्शन मी कधी म्हणजे बघितलेलं पण नाही. बाल हनुमानासोबत आहे अंजनी माताचं म्हणजे मूर्ती. तर आता इथून आम्ही रिटर्न वळालो आणि इथून आता चाललेलो आहे आम्ही अंजनी माताच्या दर्शनासाठी. तर चला माझ्यासोबत. आम्ही अंजनेरी माताच्या मंदिराकडे. तर ही मंदिराची बॅक साईड आहे. तर खूप डेंजर रस्ता आहे इकडून, त्या साईडने आहे मोठा रोड. तुम्हाला यायचं असेल तर इकडून आम्ही आलो मच्छारी रस्त्याने, खूपच असं उंच आहे. तर असं हे मंदिर आहे इथे. तेच मी म्हटलं ही बॅक साईड आहे ना मंदिराची. गाडी जाते ना खाली? हां जाते ना. तर आता आम्ही परत गाडीत बसतो आणि खालच्या साईडने जातो, कारण ही बॅक साईड आहे, हे पूर्ण पॅक आहे मंदिराकडे. तर हे अंजनी माता मंदिर इथून आहे. अंजनी माता बाल हनुमान मंदिर, माँ अंजनी माता. तर श्री क्षेत्र अंजनेरी हनुमान नगरता त्र्यंबकेश्वर. तर हे आपले बाल हनुमान माता अंजनी माता मंदिर आहे. तर आता बघू, इथे गेट आहे. चला, जय हनुमान, यारा जय हनुमान. तर असं मस्त आहे. आणि इथे बघू शकता अंजनेरी गाव या साईडला. तर असं आहे अंजनेरी गाव पूर्ण. आणि इथे अंजनेरी माता मंदिर आणि आपण खाली गेलो होतो ते हनुमानाचं मंदिर. खूप छान वाटते, मस्त प्रसन्न वाटते. तर असं डोंगरावरच आहे अंजनेरी पर्वत आहे हे मागे पूर्ण. आणि असं डोंगरावर मंदिर आहे मस्त. यारा. आणि असं अंजनेरी मातेचं मंदिर आहे, बघू शकता. मंदिराकडे तिकडे इथे चप्पल काढायची का? इथे चप्पल काढू इकडे. असं मंदिर. आणि असं इथून वरती जायचं आहे आपल्याला. तर चला.
बघितली असेल मूर्ती आहे अंजनी माताची आणि कडेवर मस्त बाल हनुमान बसलेले, तर खूपच छान वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. मी पण पहिल्यांदाच बघते, खूप म्हणजे पहिल्यांदाच आले वाटतं. तर असं मंदिर आहे अंजनी मातेचं. तर म्हटलं चला तुम्हाला ते पण दाखवू. आणि बाल हनुमान, अंजनी माता आणि बाल हनुमान असं मंदिर आहे आणि मस्त कडेवर घेतलेलं आहे. तर खूप छान वाटतंय आणि एकदम प्रसन्न वाटते आणि थंडगार मस्त इथे साईडला, आणि गर्दी पण नाही. तुम्ही आणि छान वाटतं कधी आले त्र्यंबकेश्वरला आलेच तर इथे मस्त रस्त्यालाच तुम्हाला अंजनी माता पर्वत म्हणजे मंदिर वगैरे तुम्हाला दिसेल. तर मस्त आहे, शांतता आहे. तर इथलं पण आमचं दर्शन झालेलं आहे, मस्त छान. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मी पण पहिल्यांदाच आली आणि पावसाळ्यात इतकं छान वाटत असेल. आजूबाजूला इतके धबधबे वगैरे असे दिसत असतील, कारण आजूबाजूला सगळे डोंगर आहे. डोंगरचा परिसर बघू शकता मागे. मागे बघू शकता अंजनेरी पर्वत पूर्ण तिथून त्या तिथपर्यंत आहे असं. आणि पावसाळ्यात इतकं सुंदर वाटत असेल, मस्त धबधबे वगैरे छान दिसत असतील इथे. तर इथे अंजनेरी गाव आहे हे, आणि असं डोंगरावरच मंदिर आहे. तर मस्त वाटतं एकदम. आणि इथे अंजनेरी माताचं मंदिर आणि बाल हनुमान. तर मस्त वाटलं आणि तुम्हाला पण आवडलं असेल माझ्यातर्फे. तुम्हाला पण बघायला मिळालं असेल मी बघायला आली तर, आणि तुम्हाला पण आयडिया येईल म्हणजे तुम्ही इकडे आले कधी. आणि तिथे तलाव आहे बघू शकता त्या ठिकाणी. बघू शकता वॉटर पार्क पण आहे या ठिकाणी. आणि असं आहे परिसर, आणि असं तलाव आहे मस्त. आणि हे अंजनेरी गाव. तर त्या रस्त्याने तुम्ही तो रोड आहे ना तो पूर्ण, त्या रस्त्याने तुम्ही वॉटर पार्कला सुद्धा जाऊ शकता. तर चला आता दर्शन झालेलं आहे आणि आता जाऊ आपण. खूप मस्त वाटलं. आता आम्ही निघालो आणि मस्त दर्शन झालेलं आहे. आणि वरतीपर्यंत गाडी जाते, वरती आहे ना डोंगर तिथपर्यंत गाडी जाते. तिथून गाडी लावली की पायी पायी आपण वरती जाऊ शकतो अंजनेरी पर्वतावर. म्हणजे असं हायकिंग वगैरे करण्यासाठी छान आहे. आणि पावसाळ्यात खूप छान असं वाटतं तिथे, मस्त धबधबे आजूबाजूला ग्रीनरी वगैरे. तर आता चला आता आम्ही निघतोच आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता आम्ही अंजनेरी पर्वत तुम्हाला दाखवलं, घरी आलो, आराम केला आणि आता बाहेर. तर चला फिर्यान पण आलाय स्कूलमधून. चला आता बोलते ना. नंतर काय बापरे, दाखव गॅस घेतला. हा ती स्वयंपाक करणार नंतर आपल्याला. हा दाखव आता हे दुसरे. त्यांना बादली. हा ठेव. इथे असं नीट रचून ठेवायचं असं. अजून काय आणलं? अजून काय
तर इथे कियारासाठी आम्ही मस्त छोटी छोटी भांडे आणलेले आहे आणि तेच ती दाखवते मस्त आनंदाने. तर बघू शकता इथे असे एवढे भांडे आणलेले आहे स्टीलचे, मस्त स्टेनलेस स्टीलचे. तर छान वाटते मस्त एक 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 ती दाखवते आणि तिला ती खूप हॅपी झाली होती भांडे आणले तर. ती आता मस्त सगळं तयार करणार वगैरे आम्हाला देणार. असं मस्त मुलींचे कसे खेळ राहतातच लहानपणी, मस्त भांडे वगैरे आपण पण खेळलेलो आहे आणि खूप छान दिवस होते ते. आणि बघू शकता इथे एक 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 ती भांडे सगळे दाखवते आणि सगळे स्टीलचेच भांडे आहेत. तर इथे 4 डिश, कुकर, कढई तर इतकी छान होती ना. तर चमचे, नंतर गॅस, ग्लास, तवा पण इतका मस्त होता नॉनस्टिकी, एकदम जसं रिअलच वाटत होता. छोटासा हंडा, असे भांडे होते मस्त छान छान. तर ती दाखवतच होती. तर तेच मस्त वाटतं आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर केलं मी. तर मस्त दाखवते ती. तर मस्त आमचं जेवण झालं. तर जेवण केलं इतक्यात. तर तेच भांडे पण डिशवॉशरला लावलेले आहेत मी. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? मी अंजनेरी पर्वत दाखवलं, अंजनेरी माताचं मंदिर दाखवलं बाल हनुमानासोबत. तर खूप छान मूर्ती होती, मस्त असं कडेवर घेतलेलं होतं बाल हनुमानाला आणि जन्मस्थान आहे हनुमानाचं. तर तिथं गेलंच पाहिजे. तुम्ही नाशिकला आले तर खूप सोपं आहे जाणं अंजनेरी पर्वतकडे. आपण त्र्यंबककडे जातोच, त्याच्याच आधी अंजनेरी गाव लागतं. तिथे आपण हनुमानाचं दर्शन घेऊ शकतो कारण जन्मस्थान आहे हनुमानाचं आपल्या. तर तेच खूप छान वाटलं. मी पण पहिल्यांदाच बघितलं आणि पावसाळ्यात खूप छान असतं तिथे. तर पावसाळ्यात जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच, कारण मी पण नाही गेलेली, म्हणजे बघितलेलं नाही मी. आता मंदिर पण मी पहिल्यांदाच बघितलं. तर खूप छान वाटलं मस्त. आणि आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. मंदिर वगैरे हनुमानाचं दर्शन मी केलं, माझ्या थ्रूतून पण दर्शन केलं. तर तेच आणि नंतर मग घरी आलो, थोडासा आराम केला. त्याच्यानंतर गावात गेलो होतो. तर गावात याच्यासाठी की विहानसाठी शूज घ्यायचे ते स्कूलचे शूज. कियाराला मस्त भांडे आणले. तर ती तिथे घेऊन मागत होती पण प्लॅस्टिकचे भांडे होते तिथे. तर म्हटलं प्लॅस्टिकचे कसे तुटून पण जातात आणि इकडे तिकडे जातात, हलतात, असे नीट वापरणं पण होत नाही. म्हटलं चला स्टीलचेच घेऊ चांगले क्वालिटीचे भांड्यांच्या दुकानातून वेगवेगळे. तर मग आम्ही गावात गेलो आणि तिथे मस्त स्टीलचे तिला म्हणजे जे जे लागतं किंवा जे जे आवडलं तिला ते घेतलं. गॅस, मस्त कढई आहे, असे छोटे छोटे भांडे वेगवेगळे असे घेतले आम्ही, सुट्टे सुट्टे. आणि नाही तर असं पॅकेट भेटतं पण ते जास्त क्वालिटी चांगली नसते, अशी एकदम पत्र्यासारखी असतात. पण ही खूप छान क्वालिटी आहे भांड्यांची. तर ते तुम्हाला दाखवत पण होती ती. तर तेच खूप छान छान भांडे घेतले. आणि मग माझ्या फोनची चार्जिंग पण संपली वगैरे, तर मला व्हिडिओ काही शूट करता नाही आला गावामध्ये एवढा. तर तेच कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला मंदिर दाखवलं वगैरे सगळं. तर तेच मला पण आवडलं. आणि तुम्हाला कसं वाटलं? आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. तर तेच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.